मित्रांनो तुम्ही पाहू शकता कलमजा माता देवस्थान, इथे आपण वस्तीला राहतो. आपण आहोत आज 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणारा श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलो आहोत. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर गुप्त भीमा नदी व साक्षी विनायक मंदिर, कोथरूड विहीर, भोगगिरी असे पाहण्याचे स्थळे आहेत. ते आवर्जून पाहू. मित्रांनो, तर आपण खास करून गुप्त भीमा नदी पाहण्यासाठी चाललो आहोत. असेही म्हटले जाते इथे असलेल्या महादेवाच्या पिंडीवर 12ही महिने पाण्याच्या झऱ्याने अभिषेक होत असतो. चाललो होतो कुंडावर अंगल झाला. आमच्या सोबत जाम खतरनाक असा सीन झालाय. तुम्हाला दाखवतो. आमच्या अंडरवेअर सुद्धा एक माकडं नेले. आता तिकडे बघू शकता तुम्ही. आल्यावर अशा पिशव्या काही सोबत आणू नका. आता हे अंडरवेअरचं काय. तर पाहू शकता मित्रांनो, रस्त्याच्या मधोमध एकदम झाड पडला आहे आणि सह्याद्री दाखवते वेगळं रूप. आणि आम्ही त्याच्या खालून पुढचा प्रवास आमचा चालू ठेवला. मित्रांनो, आपण आजीला विचारलंय गुप्त भीमा नदीचे योग्य मार्ग, तर आपण तिकडे चाललो आहोत. मित्रांनो, पावसाला इतकंच सौंदर्य उन्हाळ्यात सुद्धा असते, फक्त सह्याद्री अनुभवता आला पाहिजे. मित्रांनो, थोडा वेळ ट्रॅक केल्यानंतर आपण इथे गणपतीचं मंदिर पाहायला मिळतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आरशलने असं म्हटले जाते की ती दगडीवर दगड रचल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. तर बघा हर्षलने काय केलंय. त्यानंतर तुम्ही थोडा पुढे आल्यानंतर अंजनी पुत्र हनुमानाची मूर्ती पाहून मन भारावून गेलं. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही गुप्त नदी आहे ना. आपण जेव्हा भीमाशंकरला येतोय तर आवर्जून तुम्ही इथेशी भेट द्या, कारण इथे तुम्हाला पाहायला भेटेल शिवलिंगावर 12ही महिने पाणी असतोय, म्हणजे पडत असतोय. मित्रांनो, तुम्ही हा शिवलिंग पाहू शकता. मन प्रसन्न वाटेल. तर तुम्ही पाहू शकता. महादेव. मंदिराच्या अगदी समोरासमोर असलेली ही कमानी कोकणकड्याकडे जाते. तर मित्रांनो, चला आपण जाऊन कोकणकड्याचा आनंद लुटूया. तर आपल्याला मित्रांनो रस्त्यात आपले मित्र भेटले आहेत. कोकणकड्याकडे चाललो आहोत. कोकणकड्याच्या अगोदर आपल्याला महादेव वन, वनस्पती पॉइंट, हनुमानतळे हे लागते. तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया. मित्रांनो, नंदी महाराज पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे अंजनी मातेचे स्नानकुंड आहे. या कुंडाला हनुमानतळे सुद्धा म्हटले जाते. मित्रांनो, याच्या साईडला खूप माकडांची गर्दी होती. खूप छान वाटले, कारण त्याच्या समोरासमोर हनुमानाचे भयानाचं मोठं मंदिर होतं. मंदिराच्या साईडून आपल्याला नागफणीवर जाण्यासाठी एक मार्ग आहे. तर चला मित्रांनो, नागफणीवर जाऊया. मित्रांनो, अंजनी कुंडाच्या थोडेच पुढं आल्यानंतर आपल्याला, तर आपण पुढे आलो तर बघूया कोणता मंदिर आहे. हा हनुमानाचं मंदिर आहे. त्याच्या साईडला एक दुसरं मंदिर आहे, तर ते सुद्धा पाहूया आतमध्ये जाऊन. बाल अवस्थेत हनुमान आपल्या माता अंजनीच्या मांडीवर खेळताना ही मूर्ती होती. खूप छान वाटले आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो मंदिराच्या. बाहेर निघाल्यानंतर आपल्याला वर जायचं आहे, कारण आपण आता वर नागफणीवर चाललो आहोत. मित्रांनो, चला तर मी मित्रांनो दाखवते तुम्हाला पुढे काय आहे. मित्रांनो, खूप थकला आहे साहिल भाई आमचा, आणि थोडा ट्रॅक नागफणी लागेल. तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया. फणीवर येताना काय आणायला पाहिजे? पाणी आवश्यक आहे.
अजून शूज कंपल्सरी घालास तुम्ही. हा शूज म्हणजे एक प्रकारची सेफ्टी. हा नागफणीचा इथंच थंड हवा अशी जाणवते. आता आपण नागफणीवर जाणार होतो मित्रांनो. चला पुढे थोडं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सह्याद्री आपलं वेगळं रूप दर्शवते. आपण समोर सह्याद्रीच्या पर्वत रांगांपैकी हा एक पर्वत आहे आणि हा असं दर्शवतोय महादेवाची पिंडी आहे आणि समोर त्याच्या नंदी बसला आहे. ते पाहून खूप छान वाटलं. मित्रांनो पाहू शकता आपण आता सध्या नागफणीवर आहोत आणि नागफणीच्या खाली पाहू शकता खूप मोठी दरी आहे. मित्रांनो असं म्हटले जाते की नागफणीवरून एखादी वस्तू खाली फेकल्यास ती परत वापस येते. तर आपण पाहूया आता. सूर्यास्ताची वेळ होती आणि पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खालू सरकून अदृश्य होत होता. परंतु त्याच्या सूर्यप्रकाशाने सोनेरी तरंग अजूनही दरवळत होते.